हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. हर्षद मेहता घोटाळ्याने आपल्याला शिकवलं की शेअर बाजाराचे नियम कसे तोडले जातात. पण 2018 मध्ये एक असा घोटाळा समोर आला ज्याने भारताच्या संपूर्ण बँकिंग सिस्टीमच्या पायालाच हादरा दिला. एका अशा कंपनीचा अंत जिच्यावर बँकांचा, सरकारचा आणि सर्वसामान्यांचा अगदी आंधळा विश्वास होता. इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच IL&FS. सामान्य माणसासाठी हे नाव कदाचित अगदी नवीन असेल, पण तुम्ही ज्या हायवेवरून प्रवास करता, ज्या मोठ्या पुलांवरून तुमची गाडी धावते किंवा ज्या स्मार्ट सिटी बद्दल आपण बोलतो ना, त्यामागे या कंपनीचा खूप मोठा वाटा होता. 30 वर्षाहून अधिक काळ ही संस्था भारताच्या विकासाचा कणा मानली जात होती. ज्या कंपनीचे पॅरेंटिंग LIC, SBI, HDFC सारख्या बलाढ्य संस्थांकडे होते, जिला रेटिंग एजन्सीजनी AAA रेटिंग देऊन अतिशय सुरक्षित घोषित केलं होतं, ती कंपनी अचानक रसातळाला कशी गेली? 91,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर एका रात्रीत कसा उभा राहिला? सप्टेंबर 2018 ची ती वेळ, जेव्हा एका छोट्याशा डिफॉल्टने बाजारात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. सिडबीच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात ही कंपनी अपयशी ठरली आणि पाहता पाहता भारताचं लेहमॅन ब्रदर्स मोमेंट समोर येऊन ठेपलं. हा केवळ एका कंपनीचा घोटाळा नव्हता, तर शॅडो बँकिंग व्यवस्थेतला भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होता. कोणत्याही सामान्य गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्वाचा निकष असतो तो म्हणजे सुरक्षितता. आणि IL&FS च्या बाबतीत ही सुरक्षितता दर्शवली जात होती त्यांच्या AAA क्रेडिट रेटिंगद्वारे. इक्रा असो वा केअर, सर्व नामांकित संस्थांनी या कंपनीला सर्वात सुरक्षित असा दर्जा दिला होता, पण पडद्यामागे काहीतरी वेगळं शिजत होतं. घोटाळ्याचं पहिलं कारण होतं ऍसेट लायबिलिटी मिसमॅच. सोप्या भाषेत सांगायचं तर IL&FS ने बाजारातून 6 महिने किंवा 1 वर्षासाठी शॉर्ट टर्म कर्ज घेतलं होतं, पण हेच पैसे त्यांनी अशा प्रोजेक्ट्स मध्ये लावले होते जे पूर्ण होऊन नफा द्यायला 10 ते 15 वर्ष लागणार होती. हा पैशाचा खेळ कधीतरी थांबणारच होता. आज दुसरं कारण होतं गुंतागुंतीची रचना. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण IL&FS च्या तब्बल 348 उपकंपन्या म्हणजे सबसिडियरीज होत्या. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पैसे वळवणं हे इतकं गुंतागुंतीचं होतं की ऑडिटर्सना देखील यातील कॅश बर्निंग लवकर लक्षात आलं नाही. पैसा एका खिशातून दुसऱ्या खिशात फिरवला तर जात होता, पण तो प्रत्यक्षात निर्माण मात्र होत नव्हता. आणि तिसरा सर्वात मोठा धक्का म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव. कंपनीचे टॉप मॅनेजमेंट स्वतःचे पगार आणि सोयी सुविधा वाढवण्यात मग्न होते, तर दुसरीकडे कंपनीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. ज्यांनी यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं तेच डोळे झाकून बसले होते. ही शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची चाहूल होती. या घोटाळ्याला जाणून घेतल्यानंतरचा पहिला प्रश्न मग जो लक्षात येतो तो असा की मग या सगळ्यामधून शिकायचं काय? अर्थात या घोटाळ्याचा अभ्यास करत असताना, या फ्रॉडचा, या स्कॅमचा अभ्यास करत असताना माझ्या 10 गोष्टी लक्षात आल्या ज्या एका सामान्य गुंतवणूकदाराला शिकता येतील. काय आहेत त्या 10 गोष्टी? पहिली, बिझनेस मॉडेल अंडरस्टँड करून घ्या. नेमका हा बिझनेस काय आहे, नेमकं काय करतो हा बिझनेस, हा उद्योग समूह किंवा उद्योग नेमका काय करतो, यांची व्याप्ती किती मोठी आहे, यांचा बेस काय आहे, किती व्यापलेले आहेत, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नेमकी मग रिस्क काय घेता, तुम्ही जोखीम काय घेता आहात. आणि या सगळ्यामध्ये पीटर लिंच यांचं एक वाक्य जे मला आठवतं, मी ते असं इकडे कुठेतरी वरती खालती कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकून देईन. ते म्हणजे साध्या भाषेमध्ये पीटर लिंच यांचं असं म्हणणं की अशा कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करू नका जो शेअर किंवा जी कंपनी तुम्हाला एका क्रेयॉन म्हणजे खडूने समजावून सांगता येणार नाही. मग या टेस्टवर जर बघायचं असेल तर तुम्हाला IL&FS खडूच्या सहाय्याने, क्रेयॉनच्या सहाय्याने समजावून सांगता येतं का? तुमच्या हातात जर मी एक रंगीत खडू दिला आणि सांगितलं मला समजा IL&FS काय करतो,
348 वेगवेगळ्या कंपन्या ज्या भारतामध्ये आणि परदेशामध्येही पसरल्या आहेत, अशा उद्योग समूहाचं एकूणच चित्र तुम्ही एका क्रेयॉनच्या साह्याने काढणार आहात का? हो, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करते, पण ते फायनान्शियल सर्व्हिसेसचं पण काम करतात, IT सर्व्हिसेसचं पण काम करतात. आता हे सगळं जर तुम्हाला समजवायला येता आलं एका क्रेयॉनच्या साह्याने तर तुम्ही जिंकलात. बट क्रेडिट रेटिंग एजन्सीज कॅन फेल यू व्हेरी व्हेरी बॅडली. काय झालं? AAA होतं, IL&FS इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग, अनेकांनी गुंतवणूक केली होती, LIC दिसत होतं प्रोमोटर्समध्ये सगळ्यात मोठा स्टेक, जपानच्या ओरिक्सचा याच्यामध्ये हिस्सा होता, SBIचा हिस्सा होता, सेंट्रल बँकेचा हिस्सा होता, स्टेटच्या योजनामध्ये पोस्ट खातं देखील गुंतवणूक करून बसलं होतं. काय मिळालं काय टोटल? SBI पेक्षा तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये मोठी होती, पण त्याच्यामध्ये आलं काय एकूण? नाही. एक साधी गोष्ट अशी आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सीज या त्या गोष्टीवर काम करतात जे बोर्ड तुम्हाला सांगत असतं. बोर्डाने जर त्यांना काही माहिती दिली, त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरनी माहिती दिली, मॅनेजमेंटने एखाद्या गोष्टीची माहिती दिली, तर आणि तरच ती गोष्ट सांगितली जाते. आणि म्हणून अनेक वेळेला कुकिंग द बुक्स असा जो एक शब्द वापरला जातो ना, तो क्रेडिट रेटिंग एजन्सीजना फार बारकाईने अनुभवाला येतो. म्हणजे एक जोक असा आहे की एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर आणि ती आग विझल्यावर क्रेडिट रेटिंग एजन्सी सांगतात की इथे आग लागायची शक्यता होती, आणि लागून गेली ना, जळून भस्म झालं. इन्शुरन्स कंपन्या आता क्लेम करायला येतील, हे त्यांना क्लेम करायला जातील लोक, तेव्हा काय करणार? हा जो एक आहे, असं म्हणलं जातं की शेअर बाजारामधले फ्रॉड हे अनेक वेळेला शॉर्ट सेलरच्या आधी लक्षात येतात. मग पण त्या शॉर्ट सेलर कधी कधी बरोबर असतात, कधी कधी चुकीचे असतात, कधी कधी ते ओव्हर चालले जातात, त्याच्याकडे पण एक लक्ष ठेवावं लागतं. भरपूर काय काय गोष्टी. घ्यायची गोष्ट ही की क्रेडिट रेटिंग एजन्सीज अनेक वेळेला फेल जातात. मी अनेक सारे असे उदाहरण दाखवू शकीन की ज्याच्यामध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सीज फेल गेल्या. फॉर एक्झाम्पल, अनेक साऱ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजनी 2011, 12, 13च्या काळामध्ये अमेरिकेला डाऊनग्रेड करायला सुरुवात केली पाहिजे होती. त्यांचं कर्ज वाढायला सुरुवात झाली. कॉशियसचा अप्रोच 2001, 2002च्या आसपासच लावायला पाहिजे होता अमेरिकेवर, पण तो लावला नाही. आणि मग हळूहळू करत 2024, 23, 22, 23, 24, 25, 26 या काळामध्ये अनेकांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात केली. हा पण एक येतो, हा पण एक सेगमेंट आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सीजच्या फेल होण्याची अनेक सारी उदाहरणं मला तुम्हाला दाखवता येतील. दुसरं उदाहरण आहे की ऑडिटरचा इंडिपेंडन्स इज नॉट गॅरंटीड. याचं एक अत्यंत परफेक्ट उदाहरण म्हणजे माझ्या तोंडावर आहे लिटरली. गौतम अदानी यांचा मुलगा, त्या मुलाचं लग्न म्हणजे गौतम अदानींची डॉटर इन लॉ ही एका ऑडिटरची मुलगी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तोच ऑडिटर नेमका गौतम अदानींच्या अनेक साऱ्या उद्योग समूहांचं ऑडिट करतो. आता अशा वेळेला इंडिपेंडन्स नेमका किती गृहीत धरला जाता येणार, किती गृहीत धरणार, काय होणार? हो, इंटरनल ऑडिटर्स, एक्सटर्नल ऑडिटर्स, आणि अजून एक आहे की ऑडिटरच्या बाबतीमध्ये तर एक गोष्ट असते की ऑडिटर्सला पैसे कंपनी देते आणि सांगते आमचं ऑडिट करा. आता त्या ऑडिटरने चांगलं काम केलं, बराच काळ चांगलं काम करत राहिले तर त्यांना पैसा चांगला मिळतो, नाव चांगलं होतं, अधिक चांगल्या मोठ्या कंपन्या येऊन बसतात. पण जर अशा ऑडिटरने खरंच इंडिपेंडंट व्हायचं काम केलं, बारीक बारीक गोष्टींमध्ये फ्रॉड काढायचे ठरवले, तर साहजिकच आहे कोणी कंपनी त्यांना घेणारच नाही ना. ऑडिटरचा इंडिपेंडन्स म्हणूनच कामाचा येत नाही. आणि म्हणून मागच्या सेगमेंटमध्ये शेवटचा जो होता तो बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं माणसं बसून राहिली, काहीच त्यांनी केलं नाही, कारण त्यांना त्याच्यामध्ये बोनस मिळत होते. एक उदाहरण तर IL&FSचं तर मी हेच सांगेन की त्यांच्या एका उपकंपनीमध्ये कर्ज घेऊन डिव्हिडंड वाटला गेला आणि ते कर्ज कधी रिपेच केलं गेलं नाही, आणि मग त्या एकूण सगळ्या मोठ्या कर्जाच्या डोंगरामध्ये ते कर्ज पण सामावून झालं. ऑडिटरचा इंडिपेंडन्स हा आहे, म्हणजे ते गृहीत धरायची गोष्ट नसतो, त्याचं इंडिपेंडन्स हा गृहीत धरायची गोष्ट काही काही उदाहरणामध्ये नसते. आणि हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. डेलॉइट सारख्या संस्थेने ज्या वेळेला गौतम अदानींच्या उद्योग समूहावर एक मोठं प्रश्नचिन्ह मारून ठेवलं तेव्हा त्या बाबतीमध्ये हे एक हायलाईट गोष्ट होती. थर्ड पॉईंट. चौथा पॉईंट आहे सेक्टर कॉन्सन्ट्रेशनची रिस्क ही रिअल असते. तुमच्या बिझनेसमध्ये नेमकी सेक्टर कुठलं आहे आणि कुठल्या याच्यामध्ये काय जास्त रिस्क आहे? तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जास्त करता का?
तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेसचं काम जास्त करता का, तुम्ही IT सर्व्हिसेसचं काम जास्त करता का, तुम्ही रस्ते बांधण्याचं काम जास्त करता का, तुम्ही धरणं बांधण्याचं काम जास्त करता का, तुम्ही फक्त बिल्डिंगच बांधता? तुम्ही कोणाला देता? तुम्ही रिटेलला देता? नाही. तुम्ही एका मोठ्या उद्योग समूहाच्या एकाच मोठ्या प्रोजेक्टला कर्ज दिलेलं आहे? नाही. ही गोष्ट देखील एक रिस्क घेऊन जेव्हा समोर येते ना, तेव्हा फार महत्त्वाची असते आणि याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या सबसिडियरीजची संख्या ही 348 असते, त्यावेळेला तुम्ही अनेक साऱ्या वेगवेगळ्या याची रिस्क एकत्र करून ठेवलेली असते. तुम्ही पवनचक्क्या चालवत असता, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करत असता, तुम्ही गिफ्ट सिटी उभारत असता, तुम्ही भारतातला सगळ्यात मोठा हायवे उभारत असता, भारतातला काही सगळ्यात मोठे टनेल्स उभारत असता. सेक्टर रिस्क, तुमचं सेगमेंट वाईज रिस्क वाढत जाते ना. मग एका देशाची रिस्क जास्त मोठी होते. भारतामध्ये रिस्क त्यांची मोठी आहे, पण भारताच्या रिस्कमध्ये पण इतर मोठ्या रिस्क येतात. एखादी सबसिडियरी जर एका संपूर्ण देशाचं काम करताना त्या देशामधल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी जर लावून ठेवलेली असेल, तर त्यांचा संबंध हा डायरेक्टली त्या देशाशी येणार आहे. अशी पण एक कंपनी आहे IL&FS कडे. या व्हिडिओसाठी IL&FSचा मी इतका अभ्यास केलेला आहे, काही कंपन्यांची नावं असे पटापटा माझ्या तोंडून बाहेर पडले तरी मला काही आश्चर्य नाही. IL&FS इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स, सरळ एक प्रायव्हेट इक्विटी व्हेंचर कॅपिटल कंपनी जी शेअर बाजारामध्ये छोट्या कंपन्यांची रिस्क अंगावर घेऊन पैसा कमवते. प्रॉफिटेबल होती, पण काही इतर कंपन्या त्यांना ती रिस्क कमवता येत नव्हती आणि म्हणून अनेक वेळेला कन्सॉलिडेशनची रिस्क फार मोठी व्हायला लागते महाराजा. पुढच्या सेगमेंटमध्ये इतर 6 गोष्टी बघूयात की ज्या अधिक हायलाईट करता येण्याजोग्या होत्या. पुढचा पॉईंट, 5वा पॉईंट आहे, टू बिग टू फेल डझंट हेल्प अँड प्रोटेक्ट युअर कॅपिटल. खरं आहे. म्हणजे बघा, IL&FS मोठी होती का, तर जरूर मोठी होती. 348 कंपन्या होत्या, 91,000 कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर यांच्या खिशामध्ये 1,00,000 कोटीपेक्षा थोडेसे जास्तचे ॲसेट्स होते. नेटवर्क अगदी ठिकाणावर होतं. कंपनी कन्सॉलिडेटेड लेवलला प्रॉफिट कमवत होती, पण यांच्या काही कंपन्या अशा होत्या ज्या लॉस मेकिंग होत्या. पण ही स्वतः साईजने एवढी मोठी झालेली होती की यांना पडू देणं हे सरकारला अपेक्षणारं नव्हतं. आणि सेम हाच फॅक्टर असा आहे की अनेक साऱ्या बाबतीमध्ये 2008च्या फायनान्शियल क्रायसिसच्या वेळेला पण हेच झालं. लेमन ब्रदर्स फार मोठं आहे, मेरिल लिंच मोठी आहे, किंवा अजून काय एक दोन कंपन्या असतील त्या मोठ्या आहेत, म्हणून सरकार त्यांना पडू देणार नाही, त्यांना वाचवून घेतलं जाईल. नाही, वाचवलं जाईल, पण त्याच्यामध्ये तुमच्या कॅपिटलला प्रोटेक्ट होईल का माहीत नाही. या मोठ्या बँकांनी पैसे कमवले, त्याच्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचे पैसे काही ठराविक, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ITNL होतं, इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग फायनान्स कॉर्पोरेशन ट्रान्सपोर्ट लिमिटेड होता, IL&FS इन्व्हेस्टमेंट मॅनेजर होता, IL&FS इंजिनिअरिंग सारख्या काही कंपनीज होत्या आणि इतरही छोट्या हे त्याच्यामध्ये त्यांचे डेट्स होते, त्यांचं कर्जामध्ये गुंतवणूक केलेली माणसं होती. पोस्टाच्या विभागाने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती. त्या माध्यमातून देखील काही प्रमाणामध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा पैसा हा जोखमीमध्ये अडकला होता असं म्हणायला जागा आहे. पॉइंट जोखीम होती का? हो. टू बिग टू फेल आहे का? हो. पण ते वाचवायला येतं का? वाचवायला हे येत नाही. रिस्क सगळीकडे असते. सगळ्यात महत्त्वाची पॉइंट इथे हायलाईट हा केला पाहिजे की जोखीम असेल तर रिटर्न येतात, जोखीम असेल तर तुम्हाला गुंतवणूक करून काहीतरी पैसे कमवता येतात, कारण बिना जोखमीच्या शिवाय तुम्हाला रिटर्न मिळत नाही, तुम्हाला परतावा मिळत नाही. 6वा पॉइंट, वॉच द कॉम्प्लेक्स ओपेक स्ट्रक्चर. रिलायन्स असेल किंवा IL&FS असेल किंवा काही मोठे उद्योग समूह असतील की जे एकमेकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत, छोट्या इतक्या साऱ्या सबसिडियरीज आहेत की जे समजायला थोडा वेळ लागतो. जरूर इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट, इंटर कॉर्पोरेटेड लोन मध्ये तुमचा पैसा कुठेतरी शेअर होल्डर्सचा पैसा थोड्याफार प्रमाणावर असेल, मोठ्या गुंतवणूकदारांचा असेल. सोडा, टाटा सन्स उद्या लिस्ट झाली तर माझा मागचा पॉईंट पण त्याला कव्हर करेल, टू बिग टू फेल. पण टाटा सन्सच्या बाबतीमध्ये टू बिग टू फेल पण येऊन बसतं ना. टू बिग टू फेल आहे. टाटा मोटर्स टू बिग टू फेल आहे. इथे ओपेक स्ट्रक्चर आहे. तुम्हाला गंमत सांगतो, टाटा स्टीलचं ओपेक स्ट्रक्चर आहे, त्यांच्या पण अनेक सारे सबसिडियरीज आहेत, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. टाटा मोटर्सची कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. जुनी टाटा मोटर्स त्यांचे आता तुकडे पडले.
त्याच्यामध्ये टाटा इंजिनिअरिंग लोकोमोटिव्हचा एक जुना टाटा डिफेन्स होता, आता तो टाटा मोटर्स ट्रक्स झाला आहे, टाटा पॅसेंजर व्हेकल, TMPV, TMLCV, त्याच्यानंतर तिकडे JLR, मग JLRचा अजून एक पार्ट सेगमेंट, त्यातला एक सेगमेंट असतो टाटा डिफेन्स बनवणारा. हे जे आहे ना, हे ओपेक स्ट्रक्चरचा अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करू नका, कारण हा समजल्याशिवाय आपण नेमकं कशात गुंतवणूक करतो आहे हे तुम्हाला कळणार नाही. हा एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट आहे की फॉलो कॅश फ्लो नॉट अर्निंग. एक गंमत सांगतो, म्हणजे मी वाचत होतो पुस्तक जुनं, मला आठवतं, त्याच्यामध्ये भारतामध्ये HDFC बँकेच्या प्रॉफिटचा अभ्यास केला तर तुम्हाला एक प्रॉफिट मिळतं. सेम कंपनी लिस्ट आहे अमेरिकेमध्ये, आणि अमेरिकेच्या रूल्स अँड लॉजचा अभ्यास केला तर त्यांचं प्रॉफिट, सेम कंपनीचं प्रॉफिट मोठं दिसतं. का? कारण प्रॉफिट इज अ ओपिनियन, कॅश इज अ रियालिटी. प्रॉफिट इज अन ओपिनियन, की हे झालं ते झालं ते झालं ते झालं, पण माझ्याकडे खिशामध्ये रिअल पैसा किती आहे, मी इकडे गुंतवणूक केली, मी तिकडे गुंतवणूक केली, त्याने मला रिटर्न दिलं, माझ्याकडे हा पैसा आला, मी ह्याचं कर्ज फेडलं, हे केलं ते केलं, या सगळ्याच्या नंतर वर्षाच्या खेरीस माझ्याकडे जर पैसाच उरणार नसेल तर, त्या कंपनीकडे जर पैसा उरणार नसेल तर ती कंपनी तुमचं किती काळ आपण चालवणार. 1 वर्ष चालवलं, चला ठीक आहे, चालवून नेलं, पुढे काहीतरी केलं, इकडे तिकडे बारीक सारीक इंटरनल बँक बॅलन्स इकडे तिकडे वापरली, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष कधी ना कधीतरी कोसळावं लागेल. हवेत हात हलवून पैसा नाही काढता येत ना. मी जे म्हणतो, अनेक वेळा माझी तर पण उडवली जाते याच्यासाठी, की हवेत हात हलवून पैसा नाही काढता येत राव तुम्हाला. हवेत हात हलवून पैसा काढता येत नाही. तो कॅश फ्लो दाखवावा लागतो, तुमचा फ्री कॅश फ्लो दाखवावा लागतो. कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग, कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स. अगदी साधी गोष्ट आहे. कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग हे एखाद्या स्टार्टअपच्यासाठी प्लस असतं. कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग हे कंपनी मॅच्युअर होत जाते तसं ते निगेटिव्हकडे जावं लागतं, कारण तुम्हाला तुमचा सेटअप बिझनेस एकत्र करत ठेवावा लागतो. ऑपरेशन्समध्ये एखादा स्टार्टअप असेल तर फार नसतं, पण कंपनी मॅच्युअर होत जायला लागल्यावर त्याचा पैसा वाढत जातो. अँड कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग, हा पैसा हा कायमस्वरूपी तुम्हाला निगेटिव्ह जात जातो. तुम्ही कुठेतरी इकडे टाकतात तिकडे टाकतात. एखाद्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला कुठल्या तरी रिटर्न येऊन बसले, तुम्ही काही प्रमाणामध्ये कुठलं तरी समजा ऑपरेशन्स नाही आहे, फायनान्सिंग असेल, तुम्ही एखादं मोठं समजा इक्विटी रेज करवली किंवा ती रेज केली, इक्विटी विकली, तर त्या रिटर्नने तुम्हाला पैसा दिला, हे कुठेतरी तुम्हाला प्लस मायनस करवतं. आणि या सगळ्याकडे लक्ष देऊन शेवटी ही कंपनी नेमकी काय करते आहे, यांचं कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग, कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग नेमकी कशी आहे, काय चालू काय आहे या कंपनीमध्ये, हे बघावं लागतं. अकाउंटिंगचा थोडंफार का असेना तुम्हाला नॉलेज असावं लागतं. पुढचा पॉईंट आहे गव्हर्नन्स फेल्युअर आर द रूट. गव्हर्नन्सचं फेल्युअर असल्याशिवाय अनेक सारे फ्रॉड होत नाहीत. म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ज्या कंपन्यांमध्ये आहे, ज्या कंपन्यांमध्ये इंडिपेंडंट डिरेक्टर्स हे खऱ्या अर्थाने इंडिपेंडंट आहेत, अशा कंपन्यांसाठी फ्रॉड मोठा होत नाही, किंवा झाला तरी तो लवकर लक्षात येतो, अर्ली लक्षात येतो. पण ज्या वेळेला तुमच्याकडे 348 कंपन्या असतात, अनेक साऱ्या देशांमध्ये पसरलेल्या असतात, आणि इतकं सारं कॉम्प्लेक्स कॉर्पोरेट स्ट्रक्चर असतं की ह्याने त्याला दिलं, त्याने याला दिलं, ह्याच्याकडे गुंतवणूक केलं, हे तयार करताना कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये काही जणांना हे कव्हर केलं जातं, काही जणांच्या चुकांना असं अगदी नीटपणे कव्हर करून घेतलं जातं, ज्या त्या चुकांची शिक्षा समोर येत नाही, ऑडिटर्सच्या समोर येत नाही, काही जणांना वाचवण्याकडे असतो. कारण अनेक वेळा एकच माणूस 2-2, 3-3 ठिकाणी असतो की तो इथलं केलेली चूक तिकडे त्याला माहीत असते, माहीत असलेली चूक तिकडे सांभाळण्याचा प्रयत्न करतो, तो यांना सांगतो, भरपूर काय काय होतं. हे जर असेल तर याची काळजी घेत चला. म्हणजे गुंतवणूक करताना कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्यांचं कसं आहे, त्यांचे इंडिपेंडंट डिरेक्टर्स कोण आहेत, मॅनेजमेंटशी असलेले रिलेशन्स कसे आहेत, निवडणुका होत आहेत का, मॅनेजमेंटचा संबंध कसा चालतो, शेअर होल्डर्सला रिवॉर्ड केला जातं का, ह्या गोष्टी बघणं हे छोटं नाही आहे, हे मोठी गोष्ट आहे असं मला हायलाईट करावं लागतं. म्युच्युअल फंड्स डेट एक्सपोजर हे तुमचं एक्सपोजर आहे. म्युच्युअल फंडामध्ये मी गुंतवणूक केली तर ती माझी गुंतवणूक तयार होते. मग अशा वेळेला म्युच्युअल फंडाने माझा पैसा नेमका कुठल्या कंपन्यांमध्ये आहे याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं महाराजा. अनेक वेळेला की समजा एखाद्या कर्जामध्ये गुंतवणूक केली आहे, मग ते
काय ग्रेडचं आहे, त्याचं रूट कॉज काय आहे, रेटिंग काय आहे, काय कोणाकडून घेतलेलं आहे, त्या कंपनीबाबत क्रेडिटर्स काय म्हणतात देणारे त्यांचं काय आहे. फॉर एक्झाम्पल डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत का बँक लोन आहे, ऑडिटर्सचं काय म्हणणं आहे, त्या ऑडिटर्सचा रिपोर्ट काय म्हणतो. आणि हे सगळं ज्या वेळेला मग तुम्ही घेतात त्यावेळेला तुमचा तो म्युच्युअल फंड देखील गुंतवणूक ज्या वेळेला करत असतो ना, तेव्हा त्याच्याकडे पण तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं. आणि हे अनेक साऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून भारतामध्ये माफ करा, भारतामध्ये काही म्युच्युअल फंड त्यांच्या युनिट होल्डर्सचा आवाज ऐकायला एक मीटिंग बोलवतात. बाकी कोणाकडे फार येत नाही, युनिट होल्डर्सकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, म्युच्युअल फंडांकडे. पण काहींकडे आता ते व्हायला लागलेलं आहे. आज ना उद्या भारतामध्ये ही संस्कृती रुजणार आहे. एक नवा इक्विटी कल्चर भारतामध्ये येतो आहे आणि यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत. पण या सगळ्यामध्ये माझा एक हायलाईट पॉईंट हा असणार आहे की ज्या वेळेला म्युच्युअल फंड गुंतवणूक करतो कुठल्या तरी गोष्टीमध्ये, त्यावेळेला त्या म्युच्युअल फंडाचे इन्व्हेस्टर करत असतात. आणि म्हणून अनेक वेळेला म्युच्युअल फंडामधून आलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेशन जे तुमचं असतं ते करताना त्याच्यामधून तुमचा प्रॉफिट काय आहे, लॉस काय आहे, हे तुम्हाला करावं लागतं. तुमचा म्युच्युअल फंडाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही, हे हीच गोष्ट तुम्हाला सांगून जात असते. शेवटचा पॉइंट, रेग्युलेटरी गॅप स्टील एक्झिस्ट. याला पॉइंटला एक्सप्लेन करण्याचा एकदम साधा मार्ग असा की ज्या वेळेला इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड जन्माला आला त्यावेळेला फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर किंवा फायनान्शियल सेक्टर बँकांना याच्यामधून बाहेर ठेवलं गेलं की नॉट NBFC सेक्टर, बँकिंग सेक्टर याला बाजूला सरकवलं गेलं. BFSI सेक्टरला याच्यामध्ये ठेवलंच गेलं नाही. आणि म्हणून ज्या वेळेला DHFLचा फ्रॉड झाला, पुढे एखाद्या सेगमेंटमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबाबत बोलू, पण जेव्हा IL&FSच्या बाबतीमध्ये हे एक लक्षात आलं की ज्या वेळेला याची बँक्रप्सी समोर येते आहे तेव्हा याचं लिक्विडेशन पूर्ण करता येणं शक्य नाही आहे. कर्ज एवढं मोठं आहे की सरकार स्वतःच्या खिशातून हे पूर्णतः देऊन टाकावं आणि एखाद्या PSU कंपनीला सांगावं चालवा, टाईप करता येणं शक्य नाही. आणि म्हणून IL&FSच्या बाबतीमध्ये सरकारने स्वतःचं बोर्ड बसवलं. हे आज ना उद्या होणार होतं. या व्हिडिओ पुरता आज इथेच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.